लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं? सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही. महत्वाची योजना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीनं त्यांची एक अप्रेंटिसशिपची योजना आपण सुरू केली आहे की जी आस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत. आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली, त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील. लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळेस प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय? आता आम्ही 6 महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे, ते आमचे मानधन पण देणार आहे. आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांना तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्यांना परमनंट रोजगार मिळेल. एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे. आणि ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्राच्या लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही आस्थापना त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्गावर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अर्थातच लाडक्या भाऊंना आहे त्याच आस्थापनांवर कायम करण्याचा दिलेला शब्द शासनानं पूर्ण करावा, अन्यथा महाराष्ट्रभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला दिला. मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या भाऊंना कायम करण्याचा शब्द दिला होता. मात्र शासनानं कायम न करता या योजनेतील प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. मुदत वाढवून दिल्यानं शासनाचे आभारच, मात्र दिलेल्या शब्दाचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य शासनानं प्रशिक्षणार्थींना कायम करण्याचं परिपत्रक काढावं अशी मागणी देवरे यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यातील 3,500 तर राज्यामध्ये 1,20,000 प्रशिक्षणार्थी या योजनेच्या माध्यमातून काम करतायत. प्रशिक्षणार्थींना कायम करण्यासाठी सभागृहात अनेक आमदारांनी अनेकदा आवाज उठवलाय. त्यामुळे शासनानं तात्काळ प्रशिक्षणार्थींना कायम करावं ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि